बाजूनी केली लाई बीज बाजूने केली लाई बीज बाजूनी केली लाई बीज बाजूने केली लाई आमा जन्म मरण नाही 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 आकाराचे कैसा ठाव आकाराचे कैसा ठाव प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देह देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नोहे उस साखरेचा नोहे उस साखरेचा नोहे साखरेचा नोहे उस उस आमा कैसा गर्भवास आम्हा कैसा गर्भवास आम्हा कैसा गर्भवास आम्हा कैसा गर्भवास आम्हा कैसा गर्भवास आकाराचे कैसा ठाव आकाराचे कैसा ठाव प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव कामने अवघा जोग कामने अवघा जोग कामने अवघा जोग कामने अवघा जोग सर्व घटे पांडुरंग सर्व सर्व घटे पांडुरंग सर्व घटे पांडुरंग सर्व घटे पांडुरंग सर्व घटे पांडुरंग आकाराचे कैसा ठाव आकाराचे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव जय देव मुबारक माये 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 केली नाही बीज बाजूने केली नाही हा बीज बाजूने केली नाही बीज बाजूने केली बीज बाजूने केली नाही बीज बाजूने केली नाही हा बीज बाजूने
आकाराशी कैसा ठाव आमा जन्म मरण नाही आमा जन्म मरण नाही हा आकाराचे कैसा ठाव आकाराचे कैसा ठाव बीज भाजणी केली लाही बीज भाजणी केली लाही हा बीज भाजणी केली लाही बीज भाजणी केली लाही मरण नाही मरण नाही आकाराशी कैसा ठाव आकाराशी कैसा ठाव आमा जन्म मरण नाही आमा जन्म मरण नाही आकाराशी कैसा ठाव आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव 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 देह प्रत्यक्ष देह प्रत्यक्ष झाला देव देव देह 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 प्रत्यक्ष झाला देव झाला देव झाला देव देव देह प्रत्यक्ष झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव आकाराशी कैसा ठाव आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव देह देह प्रत्यक्ष 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 प्रत्यक्ष
देह प्रत्यक्ष झाला देव झाला देव देह प्रत्यक्ष झाला देव देव प्रत्यक्ष झाला देव आकाराची कैसा ठाव आकाराची कैसा विठ्ठल झाला विठ्ठल 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 झाला विठाला 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 बेज बाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. आकारासे कायचा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव. साखरेचा नोये ऊस साखरेचा नोये ऊस आम्हा कायचा गर्भवास. आकारासे कायचा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव. तुका म्हणे अवघा जोग सर्वा गटे पांडुरंग. आकारासे कैचा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरी चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची चक्रपादाने गदे धाविता चक्रपादाने गदे धाविता चक्रपादाने गदे धाविता चक्रपादाने गदे धाविता. गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तो कया ज्ञान देपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सेवे लागीन सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे बेज बाजूनी केली लाई बेज बाजूनी केली लाई आमा जन्म मरण नाही आकारासे कायचा ठाव देव प्रत्यक्ष झाला देव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे कसे गेलो त्या संबंधाने मीमांसा करतात विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगतवंद जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आज सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी श्री शिवराम रावबा आव्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आजी कीर्तनाचं आयोजन विनीत श्री गंगा भागीरथी भामाबाई शिवराम आव्हाड पत्नी श्री संदीप शिवराम आव्हाड मुलगा सौ गीता गंगाधर दराडे मुलगी सौ हिरा प्रकाश साठे काळी मुलगी सौ मनीषा संजय सानप मुलगी द्वारका योगेश शेळके मुलगी वासुदेव राबा आव्हाड भाऊ शोकाकुल समस्त आव्हाड परिवार यांच्या माध्यमातून आणि आमचे श्री माझ्यावरती त्यांचे नितांत प्रेम आमचे सागर भाऊ सोनव यांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपणही सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे शिवनाथजी महाराज पवार शिवनाथ महाराज उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण आमचे प्रकाशजी महाराज शेळके महाराज उपस्थित आहेत वैष्णव टाळकरी आमचे गुरुबंधू आमचे विशालजी महाराज उपस्थित आहेत उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी आणि संस्थेतील बाळगोपाळ मंडळी एकदा विद्यार्थ्यांना टाळी वाज मृदंगाचार्य आदरणीय श्री रक्तप्रामचे गुरुबंधू अभिषेकजी महाराज जगदाळे गुरुजी उपस्थित आहेत उपस्थित मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो विठ्ठल कैलासवासी श्री शिवराम रावबा आव्हाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज एक कीर्तनाचं आयोजन मी अनेक वेळा सांगत असतो शेवटी शरीर आहे शरीर स्वीकारलं याला आकार म्हणतात शास्त्रामध्ये आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू दोन विकार आहेत नव्हे आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात आणि माणसाच्या आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात तुम्ही शरीर स्वीकारलं की तुम्हाला जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत नाही ज्ञानोबा म्हणतात ना देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये धनंजया ना म्हणू नये गुरुजी देहाच्या गावाला आलोत ना आपण देहाच्या
ते जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. का? कारण आपण गावाला ध्येयाचे आलेलो आहे. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनात मुख्य 3 सोहळे आहेत. तसे 16 आहेत पण मुख्य 3 आहेत. एक जन्माचा सोहळा आहे, एक लग्नाचा सोहळा आहे आणि एक मरणाचा सोहळा आहे. आता लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर. बरेच सोहळे तसेच राहतात. आता वातावरण तसं झाले, बरेच सोहळे राहतात आता लग्नात. पण याच्यातला तुम्ही जन्म नावाचा सोहळा साजरा केला का तुम्हाला मृत्यू नावाचा सोहळा साजरा करण्याची गरज नाही. तो करावाच लागणार, करावाच लागणार. नव्हे, आमचे बाबा म्हणत असतात मरणाचा सोहळा साजरा करण्याकरता जन्माचा सोहळा साजरा करायचा. बघा तुम्ही आता मला सांगा, जन्माचा सोहळा आहे, लग्नाचा सोहळा आहे, मरणाचा सोहळा आहे. खरं सांगा, आता खोटं बोल नका, याच्यातला सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता वाटतो आपल्याला? सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता आहे? खरं सांगा. उगा आता वरून सगळ्यात आनंदाचा सोहळा आपल्याला लग्नाचा, जरा जन्माचा म्हणतो. एक बोलू सांसारिक दृष्टी झालं, पण पारमार्थिक दृष्टीनं सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा. म्हणजे तुकोबारा म्हणतात ना, काय मरणाचा सोहळा झाला म्हणतात, तो झाला तो हा झाला सोहळा अनुपम्य, अनुपम्य, तो हा झाला सोहळा अनुपम्य, तो हा झाला सोहळा अनुपम्य, अनुपम्य, तो हा झाला सोहळा अनुपम्य. मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले म्या डोळा. तो हा झाला सोहळा अनुपम्य, अनुपम्य, तो हा झाला सोहळा अनुपम्य, तो हा झाला सोहळा अनुपम्य, अनुपम्य, तो हा झाला सोहळा आपुले मरण पाहिले मी डोळा. जवळ झालं ते आवाज सगळे. आपुले मरण पाहिले मी डोळा. म्हणून माणसाच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. ज्या सोहळ्याची आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते तोच आनंदाचा आहे. पण बघा तुम्ही, मला सांगा भाऊ, आपण स्वागत जन्माचं करतो का आपण स्वागत मरणाचं करतो? जन्माचं. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले? उगवलेले. आता उद्या सकाळी सूर्य उगवला, आता आज जाऊ द्या, मी थोडा उशिरा उठलो, ते माझ्या अगोदरच उगली होती. मी आनंदला उशीर उठलं मला तिथे. आता आज जाऊ द्या समजा, पण उद्या सकाळी सूर्य उगवला की सगळ्यात अगोदर मी जाऊन सांगणार आहे सूर्य भगवंताला, काय अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलंय ना, मावळताना स्वागत करावाच लागेल. तसं स्वागत तुम्ही जन्माचं केलं की तुम्हाला मरणाचं सुद्धा स्वागत करावाच लागणार आहे. नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत. ज्ञानोबा म्हणतात ना, जवरी संगो प्रकृतीचा तवावरी त्यागू न घडे कर्माचा, आणि आयशाही करू म्हणते त्याचा आग्रह चिवरे. परिस्पा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची, आणि खंती करीती कर्माची ते गावंडेगा. ज्ञानोबा म्हणले शरीर स्वीकारले ना, देहाचं कर्म करावाच लागेल. एक जण म्हणला माऊली मी काहीच कर्म करणार नाही. माऊली म्हणले कर्म करावं लागेल, शरीर स्वीकारले. नाही ना तुम्हाला मी काहीच करणार नाही. माऊली म्हणले कर्म करावं लागेल. नाही ना तुम्हाला मी काहीच करणार नाही, काहीच करणार नाही माऊली. असा शांत उभा राहणार आहे. माऊली म्हणले शांत उभा राहायला हे तरी करायलाच ना. म्हणजे काही न करणं हे सुद्धा करणंच आहे. ते आम्ही 4 नंबर चरोली रोडला राहायचो, माझे निवासमध्ये तिथं राहायचो. मग ते महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव असायचा. मग ते आमच्या मालकांसोबत जायचो होतो, आम्ही धर्मशाच्या मालकांसोबत जायचो. त्यांच्यासोबत कार्यक्रमाला गेलो मग 2-4 गावच्या लोकांचं नियोजन असायचं. मग तिथं गेल्याच्या नंतर मग ते
आमचे महाराज आले की मग सगळ्यांना लोक यायचे ना ते कार्यकर्ते मंडळी. मग आले की ते बाबा काय करायचे आमचे सगळ्यांना कामं वाटून द्यायची, कामं वाटून सांगायची. तुमच्याकडे मंडपचं नियोजन राहू द्या, तुमच्याकडे सिस्टीमचं नियोजन राहू द्या, तुमच्याकडे जेवणाचं नियोजन राहू द्या, आमकं राहू द्या, तर अशा सगळ्याला कामं सांगायची. तितक्यात एक जण आला मग त्याला आमचे बाबा काम सांगू लागले. त्याला काम सांगायला गेले की लगेच दोघं ती गाडी पळत. नाही त्याला काय सांगू ना, त्याला म्हणा 7 दिवस गपराय, सप्तात कडीला जातो. म्हणजे त्याचं काही न करणं हे सुद्धा करणंच आहे. असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारल्याने. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत नाही. तो कोबरा म्हणतात ना, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजला पेंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजला पेंडा मरण सांगाते, ते उपजते सवेतीते, मरते उपजते सवेतीते, मरते उपजते जगते, मरते उपजते जगते, मरणाची ताव काटोणे पदारी, मरणाची तावा गाठोणी पदारी, मरणाची ताव पदारी, मरणाची तावा गाठोण पदारी, जिने तोची वरी माप भरी, जिने तोची वरी माप भरी, जिने तोची बरी माप बरी, जिने तोची बरी माप बरी. उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या काय मरण सांगाते. त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आला म्हणून, मरण्यासाठी जन्माला आला म्हणून सांगा पिंडाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे, सर आपण जगण्यानं जगत नाही, मरणानं जगतो. आपण जगण्यानं जगत नाहीत, मरणानं जगतो. म्हणजे आता मला सांगा, 1 लिटर पेट्रोलमध्ये मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर चालेल? 50. प्लॅटिना घेऊ, तिला 60चा ॲव्हरेज. प्लॅटिनाला चांगली ॲव्हरेज आहे, बजाजची गाडी चांगला ॲव्हरेज आहे प्लॅटिना. 60 किलोमीटर. आपल्याला वाटतं गाडी 60 किलोमीटर इथपर्यंत आली नाही, पेट्रोल खात गेली. वाटायले जागायलो नाही, खरं मरणाकडे चाललो. आयुष्य जात वाटायले जागायलो नाही, खरं मरणाकडे चाललो. का? आपण शरीर स्वीकारलेले. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही. हे पहा, शास्त्र असं सांगतंय, शरीरातला प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला, शरीरातला प्राण, की तुम्हाला क्षुधा आणि तृषा हे प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. मन स्वीकारलं, शरीरातलं मन, की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसा देह स्वीकारला की गायच्या पंचण्याची डबी, जन्म आणि मरण हे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत नाही. का? आपण शरीर स्वीकारलेलं. बघा तुम्ही कितीतरी युक्त्या सांगता येतात. मला सांगा, आपण राहतो कुठं? जगामध्ये, बरोबर? आलोत कुठं? जगामध्ये आलोत ना. याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलो. असं कसं काय गुरुजी? जग शब्द 2 अक्षर आहेत बघा, ज आणि ग. भाऊ, ज शब्दाचा अर्थ आहे जन ज्या ते म्हणजे उत्पन्न होणे, आणि ग शब्दाचा अर्थ आहे गम गच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग शब्दातच दडलेले काय, जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. मग जर जग शब्दातच जर दडलेला असेल
तर अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत नाही. ते थोडा उशीर 5 मिनिटं उशीर झाला आम्हाला. मग ते तुमचा फोन आला, आमचा अण्णांचा फोन आला, चालू करतो म्हणून कीर्तन. मग ते आम्ही गडबड आवरावरी केली. मग मी फेटा बांधला आणि बांधल्याच्या नंतर गडबडीने निघालो. हे उपरणं आहे का, हे उपरणं तिथंच राहिलं घरी. मग मी पुन्हा दरवाजाच्या बाहेर पुन्हा आतमध्ये गेलो उपरणं घ्यायच्या नंतर अभिषेक दादा ह्या उपरण्याचा मी पहिला काठ उचलला आणि असा खांद्यावर टाकला. याचा पहिला काठ उचलून खांद्यावर टाकला का याचा दुसरा काठ उचलायची गरजच पडली नाही. याचा दुसरा काठ उचलायची गरजच पडली नाही, तो आपोआपच खांद्यावर आला. तसं जन्म नावाचा काठ एकदा तुम्ही उचलला का तुम्हाला मृत्यू नावाचा काठ उचलायची गरज नाही, तो आपोआपच येणार आहे, आपोआपच येणार. असं का, त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालतच नाही. कितीतरी युक्त सांगता येते. ते कार्तिक वारीहून आलोत आम्ही, कार्तिक वारीहून आलोत आणि आल्याच्या नंतर थोडा खोकला चालू झाला, खोकला. मग त्या खोकला चालू झाल्यामुळे मी मेडिकलवरती खोकल्याची बॉटल घेतली, आडूळसा म्हणून बॉटल घेतली आयुर्वेदिक खोकल्याची. आणि घेतल्याच्या नंतर त्या बॉटलवर तारीख लिहिलेली होती. त्या बॉटलवर कोणती तारीख, ज्या दिवशी ती बॉटल तयार झाली का कंपनीमध्ये ती तारीख त्याच्यावर लिहिलेली होती. मला त्याचं नवल नाही वाटलं. त्याच बॉटलवर दुसरी तारीख लिहिलेली होती, कोणतीही ती एक्सपायर डेट ती तारीख त्याच्यावर लिहिलेली होती. दोन्ही तारखा त्याच्यावर लिहिलेल्या होत्या. मग मी त्या दुकानदाराला दाखवलं परत नेऊन, म्हटलं तारीख कधी लिहिली. तो म्हटला ज्या दिवशी तयार झाली त्या दिवशी. त्याला म्हटली वरची तारीख नाही, ही दुसरी एक्सपायर डेट संपणारी ती. तो मला ती सुद्धा तारीख त्या दिवशी लिहिली. तो मला स्पष्ट बोलला, तो म्हणला महाराज या दोन्ही तारखा एकाच दिवशी आणि एकाच पेनने लिहिलेले. तसंच मग आपलं पण ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी मरणाची तारीख सोबतच घेऊन आलेलो. दोन्ही तारखा सोबतच आहेत. असं का, त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं. वेदांत शास्त्राने षडी विकार सांगितलेले आहेत. वेदांत शास्त्राने अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते आणि विनश्यते हे षडी विकार वेदांत शास्त्राने सांगितले. शिवराम दादा याच्यात तुम्ही पहिल्या विकाराला स्पर्श केला की स्पर्श करत 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 शेवटी विनश्यती इथपर्यंत यावंच लागते. पण भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलंय. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण गेले नेणता, तारुण्यदशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरी मरी इथपर्यंत. म्हणजे वेदांत शास्त्रानं काय सांगितलं, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षयते विनश्यती. भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण गेलं की तारुण्यपण, आणि तारुण्यपण गेलं की म्हातारपण, आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण म्हणजे मरण. सरपण म्हणजे मरण समज. म्हातारपण गेलं की डायरेक्ट मरण आहे. असं का, त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारलेलं आहे, शरीर स्वीकारलेलं आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म मरण नाही म्हणून चालतच नाही. आता तुम्ही म्हणता महाराज तुम्ही मागापासून सांगायला जन्म मरण संपत नाही संपत नाही. खरंच संपत नाही. जन्म मरण खरंच संपत नाही. माझं भांडवल संपलंय. जन्म मरण संपत नाही, जन्म मरण संपतच नाही. पण एक बोलू का, आमच्या संत महात्म्यांच्या जीवनात, संतांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली आहे संतांच्या जीवनात, ते जन्म आणि मरण दोन्हीच्या पलीकडे गेलेले. कसे पलीकडे गेले तो कबरा उदाहरण स्पष्ट करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. बीज भाजोनी केलेला आहे, बीज भाजोनी केलेला आहे, बीज भाजोनी केलेला आहे, बीज भाजोनी केलेला आहे, बीज भाजोनी केलेला आहे,
एवढ्या टाळायची सवय नाही मला. मग 2-4 वाजल्या तेवढं तरी कसं. भेज बाजूनी केली लाई, आमा जन्म नाही आमा मरण नाही. महाराज म्हटले आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो नाही. आम्हा जावे मरावे लागत नाही, आम्हा जावे मरावे लागत नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. आओ आकंडे तजते तैसे, राव आकंडे तजते तैसे तैसे तैसे. नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. खंडित तैसे तैसे रावे खंडित जगी तैसे तैसे तैसे. नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत, मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत, नाही आम्हा जावे मरावे लागत. महाराज म्हटले यावं लागत नाही आणि जावं लागत नाही, आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही तो खबर आहे? हे पा मी अनेक वेळा सांगतो, माणसाला जन्म आहे का 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. कोणते 2-3 कारण? पहिलं कारण आहे पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी ये का, जन्माचं पहिलं कारण. दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2, आणि जन्म. तिसरं कारण केले कर्म झाले 3. माणसाला जन्म या 3 कारणामुळे घ्यावा लागतो. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना आणि तिसरं कर्म. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. तुम्हाला का नाही जन्म घ्यावा लागत तुकोबाराय? कारण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी पाप नाही आणि पुण्य नाही. लागून दी पाप पुण्य अंगा, लागून दी पाप पुण्य अंगा, लागून दी पाप पुण्य अंगा, लागून दी पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागून दी पाप पुण्य अंगा, लागून दी पाप पुण्य अंगा, तुका म्हणे आम्ही सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार. लागून दी पाप पुण्य अंगा, सर्व सर्व लालो सर्व अलंकार, सर्व सुख लालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार. लागून येतो पाप पुण्यांगा का, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. महाराज म्हटले आम्ही अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. आता संतांच्या ठिकाणी कशाचं पाप आणि कशाचं पुण्य आलं? उलट तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. उलट संतांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील? वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. संतांच्या ठिकाणी पाप नाही. ते स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले. कुशावर्ताचं स्नान केलं. स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय ब्राह्मण मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हणले? हातावर पाणी घ्या आणि मना म्हणले पापम पाप कर्माणाम पापात्मा पाप संभव असं म्हणा आणि सोडा पाणी खाली.
जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही. ते म्हणले का म्हणणार नाही? जोग महाराज म्हणले माझ्या उभ्या आयुष्यात न कधी पापच केलं नाही तर म्हणूच कशाला. म्हणजे संतांच्या ठिकाणी पाप नाही, पाप पुण्याच्या पलीकडे गेलेले. पाप पुण्याअंगे नातळे त्या पुण्यांगी नातळे पुण्यांगी नातळे करते एक विष्णुदास जगी धरते एक विष्णुदास जगी करते एक विष्णुदास जगी धरते एक विष्णुदास जगी पाप पुण्याअंगे नातळे पाप पुण्यांगी नातळे पाप पुण्यांगी नातळे सुंदरते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या. तुकोबाराय म्हणले पाप नाही आणि पुण्य नाही. का नाही? आम्ही अग्निरूप झालो. आता अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो एक, आणि अग्निरूप झालो म्हणजे नाम स्वरूप झालो दोन. अम ब्रह्मास्मी या पदावर आरूढ झालो म्हणजे ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गानं नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पहावया गेलो देव चिवणी ठेलो, याला मानायचं नाम स्वरूप. ज्ञान स्वरूप नाम स्वरूप, आणि दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि काय चप नाही, हे पुण्य नाही. पाप नाही आणि पुण्य नाही. आम्ही पाप पुण्याच्या पलीकडे गेलो. आता एकदा देव झाला की कशाला पाप आणि पुण्य राहील? राहू शकत नाही. एकदा देव झाला की पाप आणि पुण्य राहत नाही. कसं राहत नाही? मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. एखादं झाड असावं, वृक्ष असावं, एखादं झाड असावं, आणि त्या झाडावर सगळ्याच पक्षांची घरटी असावं. सगळ्याच पक्षांची, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यात हे मोठ्या छोट्या घ्या, ही मोठी पक्षांची म्हणजे चिमणी. ते नाही, हे घ्या चिमणी. नवीनच पोपट, हे नुसतं पोपट, हे नवीन पोपट वेगळा. चिमणी, पोपट, कावळा, कबूतर, ज्या नाही नुसतं कबूतर, या सगळ्यात पक्ष्यांची घरटी असावं. एखाद्या झाडो घरटी असावा, आणि त्या झाडाला असा अग्नी लागावा. दर 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 ते झाड पेटावं. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जाते का पश्चिमेला? झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? कशाचं पूर्व आणि कशाचं पश्चिम, जिकडं रस्ता दिसेल तिकडे. ज्ञानोबा म्हणतात ना, आगे लागल्या रुखी दे कोणी सैरा पळती पक्षी. ज्ञानोबा म्हणतात आगी लागल्या रुखी, झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसेल तिकडं पळतात, तसं अंतःकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मरूपी अग्नी लागल्याच्या नंतर, किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही. पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागून दो पाप पुण्यांगा. बघा, आता पाप नाही आणि पुण्य नाही. आता मला सांगा, जन्म कशामुळे घ्यावा लागला? पहिलं कारण पाप पुण्यामुळं. पण तुकोबाराय म्हणले पाप आणि पुण्यच नाही. पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आम्हा जन्म मरण नाही. कारण पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, जन्म नाही म्हणून मरण नाही. का? आम्ही अग्निरूप झालो. एक अर्थ सांगतो, दुसरा एक अर्थ असा सांगतो. विशाल दादा, मनुष्याचा ध्येय का अग्निरूपच व्हावा. अग्निरूप व्हावा. का? अग्निरूप झालेला देह भजनाच्या कामाला येतो, पण जन्म मरणाच्या कामाला येत नाही. अग्निरूप झालेला देह का तो भजनाच्या कामी येतो, पण जन्म मरणाच्या कामी येत नाही. का येत नाही? बघा, बीज भाजून केलेलं आहे. आता समजा आपण बी अगोदर भाजलं, बीज भाजलं, आणि भाजून बी जर पेरलं तर कसं जोमान उगत आहे. ते जसं उगवत नाही तसं एकदा देव झाला का, त्या देहाकडून होणारं कर्म आहे का, ते कर्म त्याला पापन पुण्य द्यायला उद्यालाच येत नाही. कारण देव झाल्यामुळं त्याच्याकडून होणारं कर्म आहे का, ते कर्म सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण. त्याच्याकडून होणारं कर्म आहे का, ते ब्रह्मार्पण व्हायलंय ना, म्हणून ते पापन पुण्यच लागत नाही. कारण देव झालेला आहे ना. मग पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हा जन्म मरण नाही म्हणून देव व्हावा. बघा तो. आता मला सांगा, आपण भुईमुगाचे शेंगदाणे भाजले, बरोबर, भाजले आणि भाजून पेरले, त्याला अंकुर फुटतात का? अंकुर नाहीत फुटत. पण खायला गोड लागतात का नाही?
खायला गोड लागतात ना, तसंच आहे. एकदा देव झाला की त्याला जन्म मरण रूपी अंकुर फुटत नाहीत, पण भजनाचा आनंद घेण्याकरता कामी येत. हे नसन कळलं, सोपं सांगतो. मला सांगा, महिला मंडळ वांगी भाजून भरीत करतात का वांगे जाळून? फरक आहे ना, फरक आहे. भाजणं वेगळं आणि जाळणं. जाळणं म्हणजे कोळसाच भुगाच, बरोबर आहे का नाही? वांगे भाजून. गुरुजी तसा दिय जाळायचा नाही, दिय भाजायचा. याचा व्यावहारिक अर्थ घ्याव नका, परमार्थी घ्या. हो ना, दिय जाळायचा नाही, दिय भाजायचा. सर, भाजलेला दिय भजनाच्या कामाला येतो, पण जन्म मरणाच्या कामाला येतो. म्हणून तो कामाने आम्ही झालो अग्निरूप, तू का आम्ही अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आम्हा जन्म मरण नाही. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य सांगितलं. जन्माचं दुसरे कारण सांगितलं होतं बघा. पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं कारण करेक्ट. टाळी वाजवा एकदा. जन्माचं दुसरं कारण वासना. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. मरणाच्या टायमाला वासना निर्माण झाली मरणाची वेळी की माणसाला जन्म घ्यावाच लागतो वासनेमुळं. एका ठिकाणी तर तुकोबरा असं म्हणले, वासनेमुळे जन्म तुम्हा आम्हाला घ्यावा लागेल याच्यात नवल नाही. तुकोबरे म्हणले मग आपल्या तपाच्या बळानं कितीतरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला जर मरणाच्या टायमाला वासना निर्माण झाली का, त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तरी तपोबळी जन्मधरी. कधी? वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो, पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत. तुम्हाला का नाही जन्म घ्यावा लागत तुकोबाराय? कारण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही. तुका म्हणे अवघे आवरिले वासना, तुका म्हणे अवघी आवरी वासना. आता नारायणा दुसलिया पासोनी, आता नारायणा दुसलिया पासोनी, आता नारायणा दुसलिया पासोनी, आता नारायणा दुसलिया पासोनी. तुका म्हणे अवघे आवरिले वासना, आता नारायणा दुसऱ्या पासोनी. दुसऱ्या पासोनी अवघी वासना आवरिली. मग कुठं? आता नारायणा. म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली, तुकोबारा म्हणले परमार्थात आणून ठेवली. पायी गोविले वासना, तुच्छ केले ब्रह्मज्ञान. पायी गोविले वासना, वासना, वासना. माऊली म्हणजे तुकोबारा म्हणले वासनाच राहिली नाही. बरं, मनुष्याची वासना किती संपव? मी अनेक उदाहरण देत असतो. आपण देवाला आरती वावळतो बघा. आता वासना किती संपव पहा. आपण देवाला आरती वावळतो, आणि आरती वावळत असताना कापुराची डबी घेतली. कशाची? कापुराची डबी घेतली. आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी, एक एक वडी, एक एक वडी कशाची? शिरेची, कापराची. एक एक वडी घेतली. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ते रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापरात येतो का नाही? पण तुकोबाराय म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणले. कापराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळून जा, वासनेचे बीज जळून जाळे, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण हृदय लागता सहज, संत चरण हृदय लागता सहज, संत चरण हृदय लागता सहज, संत चरण हृदय लागता सहज. वासनेचे बीज जळून जाळे, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणरज लागता सर, वासनेचे बीज जळून जा. वासना निमाली समूळ ज्याची, ब्रह्मरस गोळी जयासी पावली. वासना निमाली समूळ ज्याची. आता तुकोबारा म्हणले वासनाच राहिली नाही. आणि जन्म कशामुळे गाव लागू लागला? सासरवाडीचं मार्कानेमुळं, वासनेमुळे.
पण तुकोबाराय म्हणले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आम्हा जन्म मरण नाही. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं वासना, आणि जन्माचं तिसरे कारण सांगितलं होतं. हा वा, कर्म. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. कर्म शिल्लक राहिले की ते भोगण्याकरता यावंच लागतंय. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही यावं लागत. का नाही यावं लागत? कारण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत बघा, संचित, क्रियामान आणि प्रारब्ध. तुकोबाराय म्हणले संचित कर्म आहे का, हे ज्ञानानं नष्ट झालं. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. किंवा पंचदशीमध्ये श्लोक, भिद्यते हृदय ग्रंथी, छेद्यंते सर्व संशया, क्षयंते चास्य कर्मानी तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदयग्रंथी भिद्यते सर्व संशया छिद्यंते अस्य कर्मानी क्षयंते. संचित कर्म ज्ञानानं नष्ट झाला. दुसरं क्रियमान, क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबाराय म्हणले चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण, जननोये आवगा जनाचं. चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं, ठीक आहे. राहिलं कोणतं, प्रारब्ध. पण तुकोबाराय म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कसं काय? हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्ध, एका जनार्दनी भोग प्रारब्ध, एका जनार्दनी भोग प्रारब्ध. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आता कर्मच राहिलं नाही. संचित ज्ञानानं नष्ट झालं, चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेने नष्ट झालं. आता कर्मच राहिलं नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? दुकानदाराच्या उधार देण्यामुळे, कर्मामुळे. पण तुकोबाराय म्हणले कर्मच राहिलं नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ आम्हा जन्म मरण नाही. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. तुकोबाराय म्हणले तुम्हाला काय जन्म मरण आहे तुकोबाराय? कारण तुकोबाराय म्हणले जन्म आणि मरण हे 2 विकार आहेत ना, हे विकार आहेत नाही, आकाराला आहेत. पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. दुसरं आकाराची कैसा देव, आकाराची कैसा देव ठाव. आकारासे कैसा ठाव, देव प्रत्यक्ष झाला देव.
तुकोबारा म्हणले आकारासी कैचा ठाव, म्हणजे जन्म आणि मरण हे दोन विकार येत नाही, आकाराला आहेत म्हणजे शरीराला आहेत. पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकारासी कैचा ठाव, मग देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह समोर घ्यायचे, ऐका पुरुष मंडळी समोर सारखा सारखा, महिला मंडळ पुरुष मंडळ समोर आहे. मागे बसायला जागा नाही, या समोर समोर सारखा, या समोर पुढं या पुढं. आकारासे कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह राहिला नाही, आमचा देव झाला. आणि आमचा देव झाल्यामुळे आता जन्म नाही मरण नाही, आम्ही मरणाच्या पलीकडे गेलो. आणि ऐका मरण म्हणजे थांबा मरण म्हणजे याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही बरं. या शरीरामधून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. मरण कशाला म्हणतात? या शरीराची आसक्ती संपणं, या शरीराचं तादात्म्य संपणं, या शरीराचं ममत्व संपणं, यालाच मरण म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, देह जाओ आत्वा राहो पांडुरंगी दृढभाव सर्वता आन तुझे पंढरीनाथ. देह जावा बराव पांडुरंगी दृढ भाव चरण जोडी सर्वदा तुझे पंढरीनाथ. देह जाओ आत्वा राहो पांडुरंगी दृढभाव चरणन सोडी सर्वता आन तुझे पंढरीनाथ. देह जाओ आत्माराव पांडुरंगी दृढ भाव चरण जोडी सर्वथा तुझी पंढरीनाथ. त्या जाऊ आत्वा राहू पांडुरंग दृढ भाऊ चरणन सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. देह जाओ आत्माराव पांडुरंगी दृढ भाव चरण जोडी सर्वथा तुझी पंढरीनाथ. त्या जाऊ आत्वा राहू पांडुरंग दृढ भाऊ चरणन सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ. पंढरीनाथ. देह जाऊ अथवा राहू याचा अर्थ मरण म्हणजे याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. या शरीराची आसक्ती संपणं यालाच मरण म्हणते. म्हणजे तुकोबाऱ्या म्हणले देह जाओ अथवा राहू, म्हणजे याचा अर्थ असा आहे, संत महात्मे शरीर सोडत नाहीत, शरीराची आसक्ती सोडतात, देहाचं तादात्म्य सोडतात. आणि आपण मेल्या सुद्धा शरीराची आसक्ती सोडत नाही. आणि संत महात्मे देहात असताना देहाची आसक्ती सोडतात. याला अनेक वेळा उदाहरण देत असतो. ते आमच्या जालना जिल्ह्यातले एक शेतकरी होता. आता बघा आपण मेल्या सुद्धा आसक्ती सोडित नाहीत. ते आमच्या जालना जिल्ह्यातले एक शेतकरी होता. 90 एकर ऊस होता त्यांना. बस झाला का? बस झालं. टोळ्यात भेटा ना आमच्याकडे काय बस झालं. 90 एकर ऊस. पोरग कलेक्टर, सुनबाई वकील, मोठा माणूस, 3 गाड्या बसायला, बैलगाड्या. ते मला नावच येत नाहीत गाड्याचे. बैलगाड्या म्हणलं मात्र कुठे का फिरणं दिवसभर. हे मोठा माणूस. सगळे आपले त्याला नाना नाना म्हणायचे, सगळे नाना म्हणायचे परिसरात. आणि म्हात्र्याचं वय एक 15-16 आपले 70-75 वर्ष वय असेल म्हात्र्याचं. आणि काय झालं एक दिवशी म्हातारं मेलं. हो, एक दिवशीच मेलं. एक दिवशी म्हातारं मेलं. आणि मेल्याच्या नंतर भरपूर लोक मातीला लोक. मग मातीला लोक आले. मग काही ना मातीला आता आलं नाही म्हणून काय झालं, दुसऱ्या दिवशी सावडण्याच्या कार्यक्रमाला आले. पण काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून. मग त्यांना वाटलं आता असं भेटून येऊस तर ते डायरेक्ट 10व्याला आले. आमच्याकडे गंगा नदी ना, ते गोदावरी नदी, 10व्याला आले. आल्याच्या नंतर इकडे प्रवचनाचा कार्यक्रम चालू आणि इकडे पिंडदानाचा कार्यक्रम चालू तिथं नदीवरती. ते गंमत अशी झाली विशाल दादा, कावळा शिवायला तयार नाही अण्णा, कावळा शिवायला तयार नाही. कशाला? पिंडाला. आता महाराज खून व्हायचे. आता त्यांना सोडता नाही ते कावळ्या शिवल्याशी. आता काय करावं. मग एक जण काय म्हटला, एक काम करा, आता मुलगा सुनबाई नातू दोघं तिघं जा आणि पाया पडून ये.
हे दोघं तिथे गेले घरचे. नाना आमकं तमकं जे नानाची इच्छा होती ते बोलले आणि परत आले. तरी कावळा महाराज खुनवायची. त्याला सोडता नाही पोरुचन. कायच करावं. मग एक जण काय म्हटलं, एक काम करा आता, जेवढे पाहुणे रावळे नाते गोते आलेत का जवळचे, तुम्ही सगळे जा बरं एकदा आणि पाया पडून ये. सगळेच गेले तिथं. मग एक जण जायचे. नाना आमकं बिड्या ठेवायचे तिथे. त्याला जे आवडत होतं त्याचे ठेवायचे, पाया पडायचे आणि परत यायचे. तरी कावळा शिवाय कायच करावं. महाराज खुनवायचे सारखं. त्याला सोडता ना पुरुष कायच करावं. काय आता फुटबॉल उघडा पडायचा आणि गाळ उपसायचा का ते किती कास्त द्यावायचे भांडवली. आता त्याला सोडताच आहे ना पुरुष. काय करावं. ते गंमत अशी झाली. त्या दाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. साखर कारखाना चेअरमन आला त्या दाव्याला. मग 10-5 कार्यकर्ते उठले आणि चेअरमन साहेबाजवळ गेले. चेअरमन साहेबाजवळ गेल्याच्या नंतर चेअरमन म्हटला, इथं काय काम आहे, तिथंच बसायचं ना, हा का गप्पा मारायचा टाईम आहे का. त्यातला एक कार्यकर्ता म्हटला, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावं लागतंय. कुठं. ते चेअरमन म्हणा कुठं. पिंडाच्या पाया पडायला. हो तिकडं म्हणे पिंडाच्या पाया पडायला. माझा का पाव नाही का तो मेल्याला. उग 90 एकर ऊस एका सुईनं आपल्या कारखान्यात येतोय म्हणला. पुढं पोरग इकडंच आणीन. हे समन टिकवा म्हणून आलो म्हणला मी. आणि मला काय करायचं नाही, तासभर का बसणार, आपण जात नसतो. ते कार्यकर्ते म्हणले, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावंच लागतंय. आग्रह धरला, उठवलं त्या चेअरमनला उठवलं. चेअरमन गेला तिथं पिंडाजवळ. अण्णा चेअरमन गेला तिथं पिंडाजवळ आणि अशा हात जोडले. त्याला नाना म्हणायचे ना. अशा हात जोडले आणि त्यांना म्हटलं, नाना काहीच चिंता करू नका, 8 दिवसात कारखान्याची टोळी टाकतो ऊस. सगळ्यात ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं कीच कावळे बका. ते चेअरमनला उठू द्या ना. कावळे सगळे कावळे. आता माझा मुद्दा आला का लक्षात. मला सांगा जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही. शरीर सोडलं का नाही. सोडलं ना. शरीर सोडलो पण शरीराची आसक्ती तिकडे सोडली. मेले तरी त्याचा ऊस जो अडकला होता ऊस कसा जाईल. तुम्ही जा म्हणून आम्ही नेऊन घालू. म्हणजे मला मुद्दा मांडायचा, आपण शरीर सोडतो पण शरीराची आसक्ती सोडित नाही. आणि आमचे तुकोबाराय म्हणले, आम्ही शरीर नाही सोडत, शरीराचीच आसक्ती सोडतो. देहात असताना देहाची आसक्ती सोडतो. कशी बघा, आमचे श्री गुरुराव बाबा उदाहरण देत असतात. आता बघा संत महात्मे देहात असताना कशी आसक्ती सोडतात पहा. तुम्ही नारळ पाहिलं का. नारळ कीर्तन झालं नारळ पाहिलं ना. ते पहा इथंच आहे नारळ. आता काही नारळामध्ये खोबळा असतं बघा. खोबळा काय म्हणतात तुमच्याकडे त्याला. असं खडखड वाजतंय ना त्याला. हा खडखड वाजतो ना. काय म्हणतात तुमच्याकडे. हा खोबरं म्हणतात. खडखड वाजतं ते आतमध्ये. ठीक आहे. वाटी खोबरं. गोटा बरं चला. काय नारळामध्ये गोटा असतो. गोटा काय नारळ बरोबर. आता ज्या नारळात गोटा आहे ते कसं वाजत आहे. खडखड वाजते ना. आता मला सांगा भाऊ, तो गोटा कुठे आहे. नारळात आतमध्ये ना. त्या गोठ्यानं नारळामध्ये राहून आतमध्ये राहून त्या कवटीला सोडलं का नाही. सोडलं तेव्हाच खडखड वाजतोय ना. तुकोबाराय म्हणले अगदी तसंच देहात राहून देहाचा संबंध त्या गोट्यासारखा सोडला म्हणजे. देह जाओ देहाचा संबंध त्या गोट्यासारखा सोडला. हे एक उदाहरण. दुसरे एक उदाहरण देत असतात. त्या चिक्कू मध्ये बी असते बघा. बी बाहेर काढली का जशाला तशी शाबीत बाहेर निघते. थोडी सुद्धा घाण त्या बीला लागत नाही. तसं देहाचं थोडं सुद्धा ममत्व आत्मस्वरूपाला लागू देत नाही. म्हणजे देहाचा परिचय देत नाहीत. मी तुकाराम नाही, मी वासुदेव तत्व. देहाचा परिचय देत नाहीत ना. म्हणजे देह मरण कशाला म्हणतात. देहाला म्हणतात ना. म्हणून आम्ही याच्या पलीकडे गेलो. म्हणून आम्हा जन्म मरण नाही. म्हणून आकारासी कायचा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह मने मोक्ते परनिले नोवरी. तुका मने मोक्ते परनिले नोवरी. मोके
तुका म्हणे मोके परणे नोवरे मने मोक्ते परनिली नोवरे तुका म्हणे मोके पनले नोवरे आता दिवस चारी खेळे मेळे आता दिवस चारी खेळे मेळे खेळे मेळे खेळे मेळे आता निशे देणे पावलो वेतावा आता निशे देणे पावलो वेतावा आता निशे देणे पावलो 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 आता दिवस चारी खेळी मिळी आम्ही त्या अवस्थेला प्राप्त झालो म्हणजे ठीक आहे नेमकं स्वरूप ऐका निरंजने आम्ही बांधलेले घर मूळच्या स्वरूपाला म्हणजे माहेरला आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे कैलासवासी शिवराम रावबा आव्हाड काय म्हणायचे सगळे काय नावानं बोलत होते सगळे काय म्हणायचे सगळे कोणत्या नावानं बोलवायचे घरात भाऊ म्हणायचे का भाऊ म्हणायचे सगळे भावांना विचारलं भाऊ प्रवास ते म्हणले मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो 1 वर्ष झालं ना अचानक प्रवास संपला गुरुजी मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो म्हणजे माहेरला निघून आलो चापडगावचं माझं नातं गोतं तुटलं म्हणले माहेरला निघून आलो आणि आपण राहतोत का हे सासरी आपण राहतोत नाही सासरी म्हणजे ज्यांचं लग्न झाले त्यांना सासरा असतं असं काय नाही बरं ज्यांचं नाही झाले त्यांना सासरा असते असं कसं काय शरीर हीच सासरवडी आहे माणसाचं शरीर हीच सासरवडी आणि याच्या सगळेच आहेत सासू सासरा दीर नंदा जावा सगळे शरीरात आहेत माझ्या मुळचे 3 सासरे 2 वाईट आहेत खरे एकाय गरीब बिचारा मानित नाही मी त्याला ग बाई बाई जाते ग मायेराला जाते ग माझ्या मुळचे 3 सासरे म्हणजे या शरीरात 3 सासरे कोणते सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण 2 वाईट आहेत खरे कोण रजोगुण आणि तमोगुण सत्वगुण एकाय गरीब बिचारा पण काय करावं मानित नाही मी त्याला ग बाई बाई हो हे 3 सासरे त्या शरीरात आणि दीर 6 आहेत या शरीरात 6 दीर आहेत माझ्या मुळचे 6 दीर काय सांगो त्यांचा को विचार काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार गांजे ते मजला ग बाई बाई जाते ग मायेराला या शरीरात 6 धीर आहेत काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे 6 धीर आहेत आणि ननंदा 4 आहेत भांडकुदळ आशा मनसा तृष्णा कल्पनेने घात केला या 4 जणीने वासना ननंद मोठी चावटीने धरिती गालाला ग बाई बाई जाते ग मायेराला या नंद आहेत आणि सासू एक आहे पण जरा जम सांगितलं या शरीरात कोणती माया सासू मोठी धांगडी तिला आयलय प्रपंचाची गोडी येता जाता मारी ती थापडी धरिती गालाला ग बाई बाई जाते ग मायेराला या शरीरात ते त्रास देतात माणसाला सगळे त्रास देतात आणि माणसाला वाटत असतं माहेरला निघून जाव तसं भाऊने विचारलं भाऊ प्रवास भाऊ म्हणले चापडगावचं माझं नातं गोतं संपलं माहेरला निघून आलं उभं गले सासरे आता मज माहेरासी न्याव कोण त्रास देत इथं त्रिविध ताप सासरा प्रभू मज ओगाची गांजी तो भेद भयंकर भाव हातर ओगाची मारी तो काम माझा दादला सख्य ग बोल त्याची बोलू तो उबगल सासरे आता मज म्हणून प्रत्येकाला वाटतं मारलं निघून जाऊ गुरुजी तुकोबारा देवाला भांडले
शिवनाथ भाऊ तुकोबारा देवाला भांडले, देवाला स्पष्ट म्हणले, देवा तुम्ही मला सासुरवासी काच केला असेल ते सांग. का गा सासुरवासी मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीन तुकोबारा देवाला म्हणले, देवा तुम्ही मला सासुरवासी काच केला असेल. काय झालं? आपुल्या सत्ता स्वाधीनता ते नाही. देवा इथं माझी सत्ताच नाही म्हणे. कोणाची? भाजप सॉरी इंद्रियाची. इंद्रियाची सत्ता इथं. पाय डोळा म्हणता माझी ती कैसा मोकलिलो. या इंद्रियाची सत्ता देवा. मला का सासुरवासी केला असेल तुम्ही? काय झालं केलं म्हणून? खरं सांगू देवा तुला या सासरमध्ये खरं सांगू. सासुरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी. सासरमध्ये त्रास आहे म्हणून प्रार्थना आहे देवाला माहेरला जायचे. भाऊने विचारलं, भाऊ प्रवास? भाऊ म्हणले माहेरला निघून आलो म्हणले. माहेरला ठीक आहे. माहेरला कोणी आलात? आता माहेर पाहू आणि थांबू. माहेर पाहून थांबू आता. ठीक आहे. माहेरला निघून आलो. आपुल्या माहेरा जाईन मी आता. 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 जाईन गे माये गया पंढरपुरा. जाईन गे माये गया पंढरपुरा. भेटन माहेरा आपुलिया. भेटेन माहेरा आपुलिया. बाई जाते ग माहेरा. बाई बाई जाते ग माहेरा. बाई बाई जाते ग माहेरा. बाई बाई जाते ग माहेरा. आलो निजाच्या माहेरा. भेटे रखुमाईच्या वरा. आलो जाच्या माहेरा. भेटे रखुमाईच्या वरा. वाट पाये नित्य माहेराची. माहेराची वाट पायनीच्या माहेराची. माहेराची तुका मने घालू जीवापणाची जाऊ त्या माहेराने जाते या. जाऊ माहेराने जाते या. पंढरी माझे माहेर साधने. पंढरी माझे माहेर साजरे. असेन धनीवरी आपुले माहेरी. असेन धनीवरी आपुले माहेरी. भाऊ म्हणले आम्ही माहेरला निघून आलोच म्हणले. माहेरला निघून आलो. पण भाऊने विचारलं, भाऊ ज्या माहेरला तुम्ही निघून गेलात ते माहेर कोणाचं आहे? ते म्हणले सांगू. माहेर संताचे. संतांच्या माहेरला निघून आलो म्हणले. पण भाऊने विचारलं, भाऊ तुम्ही ज्या माहेरला निघून गेला त्या माहेरला नाव नाही का? नाव थोडं विकोकन करा. ते म्हणले आहे ना. काय नाव आहे? बरवे बरवे पंढरपूर. बरवे बरवे पंढरपूर. रायाचे नगर विठोबारायाचे नगर. विठोबारायाचे नगर. विठोबारायाचे नगर. आम्ही पंढरपूरला निघून आलोत म्हणले. माहेरला निघून आलो. सापडगावचं माझं नातं होतं तुटलं म्हणले. माहेरला निघून आलो पंढरपूरला. पण भाऊ नाता एक विचारू, भाऊ माहेरात गेल्यावर माणसाला आई वडील असतात तुम्हाला? ते म्हणले सगळे गोत माझे पंढरीशी जाण. आता सगळं गणगोत पंढरपुरात आहे. इथं कोणी राहिलं नाही. सगळं गणगोत पंढरपुरात आहे.
पंढरपुरात कोण येत आता माय बापा पाहून थांबू आता माय बापा पाहू एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण एका जनार्दनी शरण येते माहेरची आठवण करी माहेरची आठवण पंढरी आई पिवरी जाती आई पिवरी जाती आई पिवरी जाती आई भीवरे जाती आहे भीवरे जाती आहे भीवरे जाती आम्ही पंढरपूरला निघून आलोच म्हणले माहेर आता पंढरपूर झालं म्हणले सापडगावचं आमचं नातं गोतं तुटलं म्हणले माहेर आता पंढरपूर झालं म्हणले पण भाऊने विचारलं भाऊ पंढरपुरात गेल्यावर आई वडील असतात माणसा माहेरात आई वडील असतात तुम्हाला ते म्हणले आता आई वडील पंढरपुरातच आहेत इथले नाही राहिले पंढरपुरात माय बाप आहेत पंढरपुरात कोण आहेत गुरुजी ते म्हणले जगाचा मालक आमचे वडील झालेत आणि जगाची मालकीन आमची आई झाली म्हणजे पण भाऊने विचारलं भाऊ तसं सांगू नका मग त्यांचे नावं सांगा म्हणजे आमच्या लक्षात येईल हे तुमचे आई वडील ते म्हणले नावाचं काय असतं म्हणले नाव सांगू ना म्हणले बाप आई माझी विठ्ठल रखुमाई पांडुरंग परमात्मा आमचे वडील झालेत म्हणले रुक्मिणी माता आमची आई झाली म्हणले भाऊने विचारलं भाऊ पांडुरंग परमात्मा वडील रुक्मिणी माता आई आणि एक विचारू का तुम्हाला अजून एक काय तुम्हाला बहीण नाही का आता आजी तर बहीण मला आहे का नाही काय माहित नाही आहे ना मग तर भाऊंचा मोठा परिवार आहे बघा 4 मुली आहेत भाऊना बरोबर एक मुलगा आहे मोठा परिवार आहे भाऊ आहे बहीण आहे म्हटले बहीण इथं आहे ना बहीण आलेली गुरुजी रक्षाबंधनाचा सण असला भाऊबीजीचा सण असला की भावाला बहिणीची बहिणीला भावाची ओढ असते पण भाऊ म्हणले आता इथली बहीण राहिली नाही म्हणले आता त्या बहिणीचं माझं नातं देहाचं होतं म्हणले देहाचं आज त्या बहिणीचं नातं तुटलं म्हणले 1 वर्ष झालं या बहिणीचा संबंध सोडून माहेरला निघून आलो म्हणले आज जरी बहिणीचा असली तरी तिथं मोन नातं राहिलं नाही इथून पुढची भाऊबीज आणि इथून पुढचं रक्षाबंधन पंढरपुरात विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी इथून पुढची दिवाळी म्हणले पंढरपुरात बहीण कुठे आता पंढरपुरात आहे म्हणले भाऊने विचारलं भाऊ पंढरपुरात कोण बहीण आहे तुम्हाला ते म्हणले शिवनाथ दादा ते म्हणले आपल्यासारख्याने स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावा एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचे पण भाऊने विचारलं भाऊ तसं सांगू नका बहिणीचं नाव सांगा म्हणजे आमच्या लक्षात येईल ही तुमची बहिणी म्हणून ते म्हणले सांगू ना माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीतसे पाप भंगा करतसे पाप भंगा पंढरी पिवरी जाती आये पिवरी जाती आये बहीण चंद्रभागा बहीण झाली म्हणली आमची भाऊ म्हणले बघा वडील पांडुरंग परमात्मा आई रुक्मिणी माता बहीण चंद्रभागा बहीण पण भाऊने विचारलं भाऊ
आता शेवट विचारतो तुम्हाला, लास्ट विचारतो. तुम्हाला भाऊ नाही का? मला वाटतं आहे नाही तर भाऊ. हेच भाऊ आहेत का? आज वर्ष झालं म्हणले भावाचा संबंध तुटला म्हणले. या भावाचं नातं हे देहाचं नातं होतं म्हणले. या भावाला सोडून निघालो म्हणले, महारला निघून आलो. आता इथला भाऊ राहिला नाही. ज्या बालपणा आता मोठीत का लहान येते? लहान आहे, हे लहान आहेत ना. बघा भावाचं नातं कसं असतं, प्रेम कसं असतं. पण आता हा भाऊ राहिला नाही म्हणले. या भावाला सोडून आज 1 वर्ष झालं म्हणले, महारला निघून आलो. सुखदुःखात प्रत्येक कार्यात भावासोबत असायचं. त्या भाऊ आता राहिला नाही. पण भाऊने तर भाऊ, मग तुम्हाला आता भाऊ नाही का? आहे ना भाऊ, आहे म्हणजे. कुठे? पंढरपुरात. पंढरपुरात कोण भाऊ आहे तुम्हाला? ते म्हणले गुरुजी, निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणावा एवढं सामर्थ्य आमच्या भावाचं. आला नावा रूपा पुंडलिक रामचा भाऊ आहे म्हणजे. पुंडलिक राय बंधू, पुंडलिक राय बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. पुंडलिक रामचा भाऊ झाला म्हणजे. वडील पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता, बहीण चंद्रभागा आणि भाऊ पुंडलिक. आज देवाकडे प्रार्थना आहे गुरुजी, या परिवारानं मिळून. भाऊंच्या मुलाचं नाव संदीप शिवराम आव्हाड. त्या संदीप भाऊंनी मिळून, या परिवारानं मिळून भाऊंचा हा जो पुण्यस्मरण सोहळा केलाय ना, देवाकडे प्रार्थना आहे. देवा, या ज्ञानदानाचं आणि अन्नदानाचं दोन्हीचं पुण्य एका जागा जमा व्हावं आणि भाऊला तुमच्या चरणाजवळ गाव. उत्तमाची गती. भाऊने विचारलं, भाऊ प्रवास का सोडला तुम्ही इतक्या लवकर? दुसरा विशेष आहे, कैलासवासी शिवराम भाऊ यांचे पिताश्री व मातोश्री अखंड आळंदीचे पंढरपूरचे वारकरी होते. महाराज मोठा वारकरी घराणा आहे, परमार्थी घराणा आहे. परमार्थी घराणा म्हणजे एवढा थाटामाटामध्ये ज्ञानयज्ञ सोहळा. ब्रह्मलीन श्री 1008 गुरु, त्यांचे गुरुवर श्री 1008 स्वामी सुरेशानंद गिरीजी महाराज, श्री क्षेत्र कंबळे येथे त्यांचे समाधी मंदिर. मोठं एकदा टाळी वाजवा परिवार. मोठा परमार्थी घराणा आहे. पण भाऊ आपल्यातून निघून गेले, 1 वर्ष झाला. पण देवाकडे प्रार्थना, देवा भाऊंना तुमच्या चरणाजवळ जागा द्यावी विनंती तुम्हाला. भाऊने विचारलं, भाऊ तुम्ही प्रवास काय इतक्या लवकर सोडला? ते म्हणले काय करावं, तू का म्हणे माझं धाडिले निरोपा 1 आणि येते मारेची आठवण 2. म्हणून एका जनार्दनी चरण करी माहेरची आठवण, येते माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, माहेरची आठवण. रोबार
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई आम्ही मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. मग आता मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे आमच्या जीवनात आता श्रम वगैरे काही राहिले नाही. अभंगाचं तिसरं चरण. साखरेचा नोये भूस साखरेचा नोये भूस साखरे साखरे साखरेचा नोये भूस साखरेचा नोये भूस साखरेचा नोये भूस आमकै सागर भवास साखरेचा नोहे भूस आमकै सागर भवास आमकै सागर भवास आकराची कैसा ठाव आकराची कैसा साखरेचा नोय ऊस आमाकायचा गर्भवास. एकदा ऊसाची साखर तयार झाली की परत त्याचा ऊस तयार होत नाही. तसं एकदा दिवस झाला की पुन्हा जन्म मरणात याच्या राट्यात पडायचं काम नाही. यद गत्वा न निवर्तन. पुन्हा परत यायचं काम नाही. मग ठीक आहे, काय झालं महाराज म्हटले सगळीकडे आता भगवानचं आता दर्शन व्हायला लागलं. तो का म्हणे अवघा जोग सर्वा घटे पांडुरंग. सगळीकडे भगवानचं आता दर्शन झालं. ही अवस्था आम्हाला प्राप्त झाली. ठीक आहे, ही अवस्था प्राप्त झाली. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो, मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. भक्ती साधनाने आम्ही ही अवस्था प्राप्त करून घेतली. ठीक आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर